तर मित्रांनो, हा आपला रेल्वे भरती सिरीजचा भाग क्रमांक 6 आहे. तर प्रश्न क्रमांक पहिला बघा, कोणते महाजनपद हे 8 प्रजासत्ताक कुलांचा संघ होता? तर खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 1 वज्जी हे महाजनपद 8 प्रजासत्ताक कुलांचा संघ होता. तर खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 4 आहे मल्ल हे 9 कुळांचा समावेश होत आहे. त्यानंतर वज्जी या कुळाची राजधानी वैशाली ही वज्जी या कुळाची राजधानी होती. त्यानंतर वत्सेची राजधानी कौशिंबी नावाचे शहर होते. कौशिंबी ही वत्से या कुळाची राजधानी होती. मगधमध्ये पाटणा प्लस गया यांचा समावेश होता. प्रश्न क्रमांक दुसरा आहे, 1857च्या उठावाच्या वेळी बिहारमधील क्रांतिकारकांचे नेते कोण होते? तर 1857च्या उठावामध्ये बिहारमध्ये क्रांतिकारकांचे नेते खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 2 बाबू कुंवर सिंग हे होते. तर त्यांनी वयाच्या 80व्या वर्षी नेतृत्व केले. तर 26 एप्रिल 1858 मध्ये त्यांचे निधन झाले. पुढील प्रश्न आहे, हडप्पाचे ठिकाण कोणत्या नदीच्या काठावर आहे? तर हडप्पाचे ठिकाण खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 4 रावी नदीच्या काठावर आहे. रावी नदी ही सिंधू नदीची उपनदी आहे. हडप्पा संस्कृतीला सिंधू संस्कृती नावाने सुद्धा ओळखले जाते, कारण ती सिंधू नदीच्या खोऱ्यामध्ये होते. त्यानंतर हडप्पा संस्कृतीचा शोध दयाराम साहनी यांनी लावला. दयाराम साहनी यांनी हडप्पा संस्कृतीचा शोध लावला. किती 1921 मध्ये त्यांनी हडप्पा संस्कृतीचा शोध लावला. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या अल्बमला 2024च्या ग्रॅमी पुरस्कारामध्ये अल्बम ऑफ द इयर पुरस्कार प्राप्त झाला? तर 2024च्या ग्रॅमी पुरस्कारामध्ये खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 3 टेलर स्विफ्ट मिडनाईट या अल्बमला ग्रॅमी पुरस्कार अल्बम ऑफ द इयर हा प्राप्त झाला. पुढील प्रश्न आहे, 2023-24च्या मानव विकास अहवालात मानव विकास निर्देशांकामध्ये कोणता देश अव्वल स्थानी आहे? तर HDI मध्ये 2023-24च्या अहवालामध्ये अव्वल स्थानी असलेला देश खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 4 फिनलँड हा देश आहे. तर भारताचा क्रमांक या लिस्टमध्ये 134 नंबरवर आहे. पुढील प्रश्न आहे, दरडोई उत्पन्न हे त्या देशातील एखाद्या व्यक्तीने कमावलेल्या सरासरी डॅश डॅशचे प्रतिनिधित्व करते. तर दरडोई उत्पन्न हे त्या देशातील एखाद्या व्यक्तीने कमावलेल्या खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 1 उत्पन्नाचे प्रतिनिधित्व करत असते. पुढील प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेतील खालीलपैकी कोणते अनुच्छेद शिक्षणाचा अधिकार या तरतुदीशी संबंधित आहे? तर शिक्षणाचा अधिकार या तरतुदीशी संबंधित खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 2 अनुच्छेद 21 हा संबंधित आहे. तर भारतीय संविधानामध्ये जे हक्क दिलेले आहे, मूलभूत हक्क, हे भाग 3 मध्ये दिलेले आहे. भाग 3 ला भारतीय घटनेचा मॅग्ना कार्टा म्हणून ओळखले जाते. तर शिक्षणाचा हक्क अनुच्छेद 21A मध्ये दिलेला आहे. त्याच्यामध्ये कशी तरतूद आहे, तर 6 ते 14 वयोगटातील मुलांना शिक्षणाचा अधिकार अशी तरतूद केलेली आहे.
अनुच्छेद 12 मध्ये राज्य शासन संस्थेची व्याख्या सांगितलेली आहे. त्यानंतर अनुच्छेद 21 मध्ये काय आहे, जीविताचा अधिकार अनुच्छेद 21 मध्ये दिलेला आहे. तर अनुच्छेद 18 मध्ये पदव्या रद्द करण्याचा अधिकार दिलेला आहे. पदवी रद्द. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, बारडोली सत्याग्रहाचे नेतृत्व खालीलपैकी कोणी केले? तर बारडोली सत्याग्रहाचे नेतृत्व खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 4 सरदार वल्लभभाई पटेल यांनी केले. सरदार वल्लभभाई पटेल यांना लोह पुरुष या नावाने सुद्धा ओळखले जाते. त्यानंतर त्यांना सरदार ही पदवी महात्मा गांधी यांनी दिली. त्यानंतर त्यांना भारताचे बिस्मार्क म्हणून सुद्धा ओळखले जाते. बारडोलीचा सत्याग्रह हा 1928 मध्ये घडून आला. त्यानंतर ऑप्शनमध्ये दिलेले लाला लजपत राय आहे, त्यांना पंजाब केसरी म्हणून ओळखले जाते. पंजाब केसरी. त्यानंतर मोतीलाल नेहरू हे नेहरू रिपोर्टसाठी प्रसिद्ध आहे. नेहरू रिपोर्ट. त्यानंतर श्री राजगोपालाचारी यांना राजाजी म्हणून ओळखले जाते. पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या अधिनियमाने प्रांतीय स्तरावरील राजशाही प्रणाली नाकारली आणि लोकप्रियपणे निवडून आलेल्या प्रांतीय विधिमंडळाचा उदयास परवानगी मिळाली? तर खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 3 भारत सरकार अधिनियम 1935 द्वारा प्रांतीय स्तरावरील राजशाही प्रणाली नाकारली आणि लोकप्रियपणे निवडून आलेल्या प्रांतिक विधानमंडळाच्या उदयास परवानगी दिली. पुढील प्रश्न आहे, चक्रीवादळ जगाच्या वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या नावांनी ओळखले जाते. तर फिलिपिन्समध्ये त्याला काय म्हणतात? तर फिलिपिन्समध्ये त्याला खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 3 वादळ म्हणून ओळखले जाते. तर जपानमध्ये त्याला टायफून म्हणून ओळखले जाते. पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता सण केरळशी संबंधित आहे? तर खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 2 ओणम हा सण केरळ या राज्याशी संबंधित आहे. तर हा सण राजा महाबली यांच्या सन्मानार्थ हा सण साजरा केला जातो. हा उत्सव 10 दिवसाचा असतो. त्यानंतर आहे पोंगल. पोंगल हा सण तमिळनाडू, आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये साजरा केला जातो. त्यानंतर बोनालू हा सण तेलंगणामध्ये साजरा केला जातो. तर उगादी हा सण नवीन वर्षाचा सण आहे, तर तो आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि कर्नाटकामध्ये साजरा केला जातो. पुढील प्रश्न आहे, पोळा सण खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर पोळा हा सण खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 1 महाराष्ट्र या राज्याशी संबंधित आहे. नागालँडमध्ये प्रसिद्ध उत्सव आहे हॉर्नबिल. हॉर्नबिल नावाचा सण नागालँडमध्ये प्रसिद्ध आहे. कर्नाटकमध्ये म्हैसूर दसरा हा सण प्रसिद्ध आहे. पुढील प्रश्न आहे, प्रसिद्ध गायिका रेजवान चौधरी बन्या यांना पद्मश्रीने सन्मानित करण्यात आले आहे. तर ते कोणत्या देशाच्या आहे? तर रेजवान चौधरी बन्या ह्या खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 1 बांगलादेश या देशाच्या आहे. पुढील प्रश्न आहे, खेलो इंडिया यूथ गेम 2024 पदक तालिकेत कोणते राज्य अव्वल स्थानावर आहे? तर खेलो इंडिया यूथ गेम 2023 पदक तालिकेत
खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 2 आपला महाराष्ट्र हे राज्य अव्वल स्थानावर आहे. तर महाराष्ट्राने एकूण 158 पदकं जिंकले. त्याच्यापैकी 57 पदक हे सुवर्ण पदक आहे. 48 पदक हे रौप्य पदक आहे. तर 53 पदक हे कांस्य पदक आहे. पुढील प्रश्न आहे, अलारिप्पू हा भारतातील खालीलपैकी कोणत्या शास्त्रीय नृत्याचा भाग आहे? तर अलारिप्पू हा खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 1 भरतनाट्यम या नृत्याचा एक प्रकार आहे. तर भरतनाट्यम हा तामिळनाडूचा नृत्य आहे. पुढील प्रश्न आहे, भारताच्या प्राचीन इतिहासाच्या संदर्भात आयहोल शिलालेख महत्त्वपूर्ण आहे कारण त्यात हर्षवर्धन पुलकेशीन II च्या विजयाने तपशीलवार वर्णन केलेले आहे. पुढील प्रश्न आहे, कवच हा पृथ्वीचा सर्वात बाहेरचा स्तर आहे जो वस्तुमानानुसार पृथ्वीच्या %% पेक्षा कमी आहे. महासागरीय कवच आणि महाद्वीपीय कवचामध्ये हे बहुशांश फेल्सिक खडकांचा समावेश आहे. तर कवच हा वस्तुमानानुसार पृथ्वीच्या खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 2 1% आहे. कवच म्हणजे काय आहे? तो वरचा थर याला कवच असे म्हणतात. तर त्याची जाडी जवळपास 35 किलोमीटर एवढी त्याची जाडी आहे. पुढील प्रश्न आहे, स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्वाचे आदर्श भारतीय राज्यघटनेत कोणत्या राज्यघटनातून घेतले आहे? तर स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्वाचे आदर्श खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 1 फ्रेंच राज्यघटनावरून हे आदर्श घेतलेले आहे. त्यानंतर रशियन राज्यघटनेवरून मूलभूत कर्तव्य, आणखी न्यायाचे आदर्श हे रशियन घटनेवरून घेतलेले आहे. अमेरिकेच्या घटनेवरून मूलभूत हक्क व न्यायावरचे स्वातंत्र्य तसेच महाभियोग ही प्रक्रिया अमेरिकेच्या घटनेवरून घेतलेली आहे. महाभियोग म्हणजे काय? तर राष्ट्रपतीला त्याच्या पदावरून दूर करणे, जी फक्त घटनाभंग या कारणावरून करता येते. पुढील प्रश्न आहे, फिलिप्स करच्या मते अर्थव्यवस्थेतली बेरोजगारी आणि चलनवाढ याचा संबंध काय आहे? तर फिलिप्स करच्या मते अर्थव्यवस्थेतील बेरोजगारी आणि चलनवाढ खालीलपैकी दोन्ही व्यस्त प्रमाणात आहे असे फिलिप्स यांचे म्हणणे आहे. समजा बेरोजगारी वाढली तर चलनवाढ कमी होईल किंवा जेव्हा चलनवाढ कमी होते तेव्हा बेरोजगारी ही वाढत असते असा त्याचा अर्थ होतो. पुढील प्रश्न आहे, स्वच्छ भारत अभियान ग्रामीणसाठी कोणते मंत्रालय जबाबदार आहे? तर स्वच्छ भारत अभियान ग्रामीणसाठी खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 1 जलशक्ती मंत्रालय, पेयजल आणि स्वच्छता विभाग हे जबाबदार आहे. मित्रांनो, अशा सामान्य ज्ञान लुसेंटच्या प्रश्नाकरिता व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.